या चोरट्यांनी एक मोठा प्लॅन आखला। एटीएम चोरण्यासाठी हा प्लॅन आखला होता, परंतु शेवटी यांच्यासोबत जे घडलेलं आहे ते पाहून अनेक लोकांना हसूच आलं। मंगळवारी 4 जानेवारीला झालेल्या एका चोरीच्या घटनेत चोरांनी चक्क एटीएम सोबत नेण्याचा प्रयत्न केला, मात्र ताकद अपुरी पडल्याने यांच्यासोबत काय झालेलं आहे पहा। लाखो रुपयांची रक्कम असलेले हे मशीन रस्त्यावर त्यानंतर सोडून त्यांना पळ काढण्याची वेळ त्यांच्यावर आली। यामुळे तेल गेले, तूपही गेले, हाती धुपाटणे अशी वेळ अज्ञात चोरांवर आलेली आहे। बँकेचे एटीएम असलेल्या परिसरात तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्ही लावलेला असल्याने हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मागील काही दिवसांपासून दररोज चोरीच्या घटना घडत आहेत। चोरीच्या घटनांची एक प्रकारे मालिकाच सुरू आहे। या लहान मोठ्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरताना दिसत आहेत। आता अज्ञात चोरट्यांनी थेट राष्ट्रीयकृत आणि खाजगी मोठ्या बँकांच्या एटीएमकडे मोर्चा वळवल्याचे दिसून येत आहे। मंगळवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी खामगाव शहराला लागून असलेल्या नांदुरा रोडवरील सुटाळा बुद्रुक येथील IDBI या बँकेचे एटीएम परिसर गाठला। चोरांनी मशीन फोडण्याचा प्रयत्न केला। यावर कळस म्हणजे सदर एटीएमला दोरीने बांधून वाहनाने ओढण्याचा प्रयत्न केला, मात्र मशीन जास्तच वजनदार असल्याने चोरांचा प्रयत्न फसला। त्यांची धडपड वाया गेली असेच म्हणावं लागेल। त्यातच घटनास्थळ परिसरात झालेल्या मोठ्या आवाजामुळे पकडल्या जाण्याच्या भीतीने चोरट्यांनी एटीएम मशीन तिथेच सोडून देऊन पसार होऊनच पसंत केलं। घटनास्थळी खामगाव पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला। या धाडसी चोरांना पकडण्याचे कडवे आव्हान खामगाव पोलिसांसमोर उभे ठाकलेले आहे। सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे। शेवटी त्या चोरांना ते एटीएम मशीन तिथेच सोडून पळून जावे लागले।